सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक यशवंत पवार सर. सर मला आपल्याला विचारावं वाटते की शिक्षक, अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टीला धरून आपण साहित्यिक क्षेत्रात सुद्धा उडी घेतलेली आहे. तर आतापर्यंत आपण किती पुस्तकं किंवा किती गीत लिहिलेली आहेत ते पुस्तकं सांगा आणि त्यांची नाव वगैरे आपल्याला कळतील का या माध्यमातून? अच्छा. तर मागील काही वर्षामध्ये मी काही कविता, काही गाणी लिहित गेलो आणि त्याचा साठा माझ्याकडे जमा झाला. पण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं कलेक्शन करणं आणि पुस्तक रूपानं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आमच्या घोडशिकवाडीचे मुखिया काशीनाथ नायकांनी सांगितलं की ह्या गोष्टी जर तू केल्या तर समाजापर्यंत पोहोचू शकतं, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतं. म्हणून मी पहिलं पुस्तक काढलं. त्या पुस्तकाचं नाव होतं तू फोड डरकाळी. त्या फोड डरकाळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी काही मराठीतून, काही हिंदीतून, काही इंग्रजीमधून आणि काही आमच्या बोलीभाषेतून, बंजारा भाषेतून मी गीतं लिहिलेली आहेत. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे तू फोड डरकाळी. पहिलं पुस्तक बाहेर काढलं होतं मी ते. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक बाहेर काढलं मी. त्या पुस्तकाचं नाव होतं क्रांतिकारी सेवालाल. तिसरं पुस्तक मी बाहेर काढलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आरोळी, पण ते बोली भाषेतून आहे, गोड बोली भाषेतून आहे. आणि चौथं आता एक पुस्तक काढलेलं आहे मी 24-25 नोव्हेंबरला लाखा बंजारा मलाण. त्या निमित्ताने एक पुस्तक काढलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे गोर विया नातरो. हे 4 पुस्तक मी बाहेर काढलेले आहेत. पण आजही माझ्याकडे माझे आजोबा, बुडोबा, यशोशिखर, यश संधी असे 4 पुस्तक आणखी माझ्याकडे पडलेले आहेत. मी येत्या मार्च-एप्रिल मध्ये ते पूर्ण पुस्तक बाहेर काढू अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर, तुमच्या लेखनाला आणि संघर्षाला तुमचं लेखन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. त्याचं आम्ही स्वागतच करतो. तर सरांच्या पुस्तकाबद्दल आणि त्यांच्या लेखनाबद्दल सविस्तर चर्चा करूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.